माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात। अरे चोरट्यानो भामट्यानो, तुमचा विजय हा खरा विजय नाहीये। आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला। पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्ष चोरून दुसऱ्याला दिला, चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले। मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं? तुम्हाला कोणी अडवलं होतं? बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण महत्त्वाचा फरक हा आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव, हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले। आपल्याला काय वाटलं होती काय प्रेम आहे, मोदी बाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही। तेव्हापासून यांची कपट कारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं, जो मोदींनी स्वतः केला। पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळतं, पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात। मग मला अभिमान आहे, मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे। आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, कारण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं, शहरी लोकांनी सांगितलं, अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं, उद्धव जी हम तो आपको वोट देना चाहते थे लेकिन क्या करे गलती से बो एंड एरो का बटन दबाया। मग त्यांना कळलं अरे बो एंड एरो आता यांचं नाही, आता यांची मशाल आहे। आता हा संभ्रम दूर झालेला आहे। आता मशाल आणि मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल, जिथे जिथे यांचा अन्याय असेल, तो अशी मतजागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पापं ही खुशाल जाळून टाका। तुम्ही निवडणुकीत यांची पापं जाळून टाका। पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे, आता सुद्धा इकडे काही गुंठेवारीचे प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत, पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा? समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता? रस्त्याची कामं केली होती की नव्हती? उद्यानं सुद्धा आपण करत होतो की नव्हतो? मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो? हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा, जा घराघरात जा। जे तुम्ही आता आम्हालाच सांगत होता आपल्याकडे बीएलए पाहिजेत, बीएलओ पाहिजे, मला पहिला गटप्रमुख पाहिजे, जो मतदार यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्या संपर्कात आहे। मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो, दादा, ताई, माई, मावशी, आमचं काय चुकलं सांगा, काय आमचा पराभव झाला, असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं? अगदी जे एक शिवसेना प्रमुखाने वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं, हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे आणि अजूनही 2 वर्ष होत आली, या सरकारला 2 वर्ष झाली। विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे। तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ। का बदललं नाही तुम्ही? आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही? मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे। जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही, अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही, अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं आहे। मग केलं काय तुम्ही 2 वर्ष? संपूर्णपणे थापा मारायच्या आणि पुढे जायचं। आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो ना तुम्हाला, योजना एवढ्या टाकायच्या, ठीक आहे ना, महिलांसाठी योजना आणल्या, मी त्याचं स्वागत करतो, जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा, पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत? आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करावी लागते, त्या घरातला वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा, विझलेला दिवा पुन्हा पेटवू शकणार आहे?